सरकारनं सकारात्मक निर्णय द्यावा, आम्ही लेखी आश्वासनावरती अडून बसणार नाही, ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांचं हे वक्तव्य आहे। मराठा आरक्षणाचा सगळे सोयरे अध्यादेश रद्द करावा आणि यासाठी पुण्यामध्ये 9 दिवसांपासून ओबीसी कार्यकर्ते मंगेश ससाणे उपोषणाला बसलेले आहेत। राज्य मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ त्यांना भेटणार आहे आणि काल झालेली चर्चा सकारात्मक असल्याची त्यांची माहिती आहे। आम्ही लेखी आश्वासनावरती अडून बसणार नाही, मात्र सरकारनं सकारात्मक निर्णय झाल्यानं जरी सांगितलं आणि आमच्या इतर मागण्या सुद्धा मान्य केल्या तर आम्ही आमचं उपोषण मागे घेण्याचा विचार करू, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आणि दरम्यान मंगेश ससाणे यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। ओबीसींसाठी तयार करण्यात आलेलं शिष्टमंडळ काही वेळामध्ये जे आहे ते पुण्यामध्ये येत आहे आणि ते आंदोलक असणारे ससाणे यांची भेट घेणार आहे। तुमचं देखील शिष्टमंडळ जे आहे ते काल मुंबईला गेलं होतं। काय शिष्टमंडळाने सांगितलेलं आहे? तुमच्या मागण्या ज्या 10 तुम्ही दिलेल्या होत्या त्याचा काही विचार करण्यात आला आहे का याच्याकडून? काल आमचं शिष्टमंडळ, त्यानंतर जालन्याचं शिष्टमंडळ आणि प्रामुख्याने आमचे ओबीसी नेते भुजबळ साहेब असतील, प्रकाश चांना शेंडगे असतील, पंकजाताई, धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर असे आमचे ओबीसीचे नेते यांची सर्वांची अतिथीगृहावर सह्याद्री येथे चर्चा झाली, बैठक झाली। आमच्या ज्या ज्या ओबीसीच्या मागण्या आहेत, ज्या ज्या अडचणी आहेत याबाबत अत्यंत गांभीर्याने प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली। मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांनी वैयक्तिकरित्या दखल घेऊन स्पष्टपणे सांगितलं की कोणत्याही प्रकारचा अन्याय ओबीसींवर आम्ही होऊन देणार नाही। नक्की, तर कारण का आता साधारणतः 4-4:30 वाजण्याच्या सुमारास हे सगळं शिष्टमंडळ येणार आहे आणि या शिष्टमंडळाकडून नेमकं काय चर्चा जी आहे ती ससाण्यांसोबत केली जाते आणि ससाणे त्यांचं उपोषण थांबवतायत की आणखीन ते पुढे जाते हे पाहणं काही काळासाठी महत्त्वाचं ठरेल। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।